निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्र, आपण दररोज सकाळी उठल्याबरोबर काय करावं या सवयी पाळा त्या सवयी पाळाबद्दल नेहमी बोलतो। तसंच दुपारी पण काय करावं याच्यावरही थोडंसं बोलतो, परंतु सायंकाळी 7च्या नंतर काय करावं याच्याबद्दल आपण जास्त बोलत नाही। ही पण वेळ अत्यंत महत्त्वाची आहे। तेव्हापासून ती झोपण्याच्या पूर्वीपर्यंत जी वेळ असते ह्याला एक वेगळं महत्त्व आहे। म्हणून 7च्या नंतर कोणत्या सवयी पाळल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे हे आधी। आता सगळ्यात पहिली एक आहे की तुम्ही थोडंसं आपण दिवसभर काय केलेलं आहे याचा थोडा विचार करा। थोडं आत्मचिंतन म्हणतो ना आपण, तशा प्रकारचं आत्मचिंतन करा। त्याच्यावर तुम्हाला ठरवता येईल की काय आपलं चुकलं किंवा काय सुधारणा झाली, काय करायचं कमी आहे, काय उद्याला केलं पाहिजे हे पण कळेल तुम्हाला, आणि त्यामुळे दैनंदिन दररोज तुमची प्रगती व्हायला मदत होईल। तसं दुसरं, मीडिया म्हणजे जे TV, मोबाईल किंवा लॅपटॉप हे स्क्रीन आहे, या स्क्रीनला थोडंसं संध्याकाळी 8 नंतर डिस्कनेक्ट करून टाका। शक्यतो खूप अतिशय महत्त्वाच्या कामाशिवाय याला पुन्हा पुन्हा विनाकारण पाहत बसू नका। तिसरी सवय आहे, काहीतरी वाचनाची सवय लावा आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एक 15-20 मिनिट तरी, अर्धा तास तरी, 5 मिनिट का होईना पण थोडं चांगलं एखादं पुस्तक, चांगले 1-2 पेजेस तरी त्याच्यातले वाचा, त्याच्यावर थोडासा विचार करा। हा खूप सबकॉन्शियस माइंडकडे जाईल हा विचार, आणि त्या प्रमाणात रात्रभर त्याचा परिणाम तुमच्या मनामध्ये खेळत राहील आणि शरीरावर त्याचा परिणाम होईल। याचा खूप चांगला फायदा होतो। म्हणून वाचण्याची सवय राहू द्या। तसं उद्याचं नियोजन एक 5 मिनिट वेळ द्या आणि उद्या आपल्याला आज काय काय राहिलं पेंडिंग करायचं किंवा काय उद्या नवीन केलं पाहिजे ह्याची एक यादी काढून ठेवा। म्हणजे उद्या उठल्याबरोबर आता मी आधी काय करू नंतर काय असे प्रश्नच पडणार नाही, सरळ तुम्ही कामाला लागा, म्हणजे ते इझीमध्ये सोपी ह्याच्यामध्ये होऊन जाईल। तसंच नातेसंबंध चांगल्या प्रकारे सांभाळण्याकरता संध्याकाळी 7-8च्या नंतर ज्या तुम्हाला कोणाला कॉल करायचे असतील, बोलायचं असेल तर त्यांना फोन करा। एक 7-8 वाजता म्हणजे लोक तोपर्यंत झोपलेले नसतात। खूप उशिरा कॉल करून झोपीतून त्यांना उठवू नका, एवढंही काळजी घ्या। आणि हे घेतात बहुतेक जण, समजदार माणसं घेतात। तर अशा प्रकारे नातेसंबंध टिकवायला पण हे उपयोगी पडतं। तसंच वॉकिंग थोडीशी, ज्याला आपण शतपावली म्हणतो, ही वॉकिंग थोडीशी केली जेवण केल्यानंतर त्याचा पण फायदा होतो। तसंच स्वतःची काळजी घ्या। स्वतःची काळजी म्हणजे आपण आपल्याला पुरेसा वेळ देतोय का, आपल्या नॉलेजमध्ये भर पाडतोय का, आपण शिस्त पाळतोय का, आपलं दिवसभर ठरलेलं सगळं फिक्स त्याप्रमाणे शेड्यूल होतात का, आपण ताणतणाव तर जास्त घेत नाही ना, त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम तर होत नाही ना, माझं शरीर सगळं चांगल्या प्रकारे साथ देते ना, सगळ्या माझ्या अवयव आहेत, सगळ्या माझ्या संस्था आहेत, माझे सगळे रक्ताचे रिपोर्ट आहेत, हे सगळे नॉर्मल तर आहेत ना, आणि नसेल तर मी काय केलं पाहिजे, त्यासाठी कसा वेळ दिला पाहिजे, कुणाला भेटलं पाहिजे, हे सगळी काळजी घ्या तुमची। म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा, आणि ह्यासाठी द्यायचा वेळ हा विचार करण्यासाठी, ठरवण्यासाठी हा संध्याकाळी 7-8च्या नंतरचा वेळ चालू शकतो, किंवा हा वेळ चांगला आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून त्या प्रकारे वागायला सुरुवात करा। तसंच थोडेसे श्वासाचे व्यायाम, जसं आपण म्हणत असतो की मेडिटेशन करतो आपण, किंवा श्वासाकडे लक्ष देतो, खोल श्वास घेतो, हे जर आपण केले तर श्वास हा प्राण आहे आपला, प्राणवायू पण त्याच्यामधून जातो। त्या वायूला नाव आपण प्राण का दिलेलं आहे की त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही। म्हणून श्वासाचे थोडेसे व्यायाम करणं किंवा श्वासाकडे लक्ष देणं, खोल खोल श्वास घेणं, याचा पण फायदा संध्याकाळी त्यावेळेला केला तर चांगल्या प्रकारे होईल। तसंच आहार, हा हलका आहार संध्याकाळी घेतला पाहिजे, आणि शाकाहारी आहार किंवा फ्रेश असलेला आहार घेतला पाहिजे, पचायला सोपा असलेला आहार घेतला पाहिजे। खूप जास्त नाही जेवण केलं पाहिजे, आणि संध्याकाळी शक्यतो 8-8:30च्या पुढे नाही जेवलं पाहिजे। तसं तर 7पर्यंत जेवा म्हणतात, परंतु 7, 7:30, 8 इथपर्यंत ठीक आहे, परंतु खूप उशिरापर्यंत जेवण करू नका, आणि जेवल्या लगेच झोपू नका। ह्या 2 गोष्टी पाळल्या पाहिजेत। आणि सगळं तुमचं आवरत आलं, उरकत आलं तर तुमच्या रूमची, खोलीची गाढ झोप येण्यासाठी तुमच्या शरीराची, मनाची आणि त्या खोलीची तयारी करा। खोलीमध्ये अंधार होईल असं पडदे वगैरे काय असतील तर व्यवस्थित करा, गाढ अंधार व्हावा। तसंच तुम्ही वाटलं तर कोमट पाण्याने आंघोळ करून घ्या, मन शांत करून घ्या, थोडंसं मेडिटेशन करा, चांगले विचार, जर अफर्मेशन्स आपण म्हणत असतो ते 5-10 मिनिट केलात तर ते पण खूप चांगलं, ते स्वतःला म्हणा। एकट्या असाल एकांतात तर मोठ्यानं पण ते अफर्मेशन म्हणू शकता, त्याचा पण फायदा चांगल्या प्रकारे होईल। मी मगाशी सांगितलं थोडंसं वाचन करा, किंवा जर्नल रायटिंग जे म्हणत असतो आपण, लिहिण्याची सवय
डायरी लिहिण्याची सवय ती असेल तर ते पण करा. त्याचाही नकळत फायदा खूप चांगला होत असतो. तो तुम्हाला लवकर जाणवणार नाही, परंतु कालांतरानं तो तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणवेल. तर हे सगळे जे आपण सवयी सांगितलेले आहेत ह्या संध्याकाळी 7च्या नंतर जर तुम्ही केलात तर तुम्ही पहा 1 महिना 2 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये एवढे बदल होतील, इतका तुमच्यावर परिणाम होईल आणि इतकी तुमची प्रगती तुम्हाला चांगलं वाटायला लागेल. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये, तुमच्या नातेसंबंधामध्ये सगळीकडे तुम्हाला याचा फायदा व्हायला लागेल आणि आरोग्यसुद्धा तुमचं चांगलं राहायला याच्यामुळे मदत होईल. तर हे सगळे नियम, या सगळ्या सवयी पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.